तर तिकडे मग आमच्या भावना जर आम्ही रस्त्यावर येऊन जर व्यक्त केल्या तर आमच्यावर गुन्हे दाखल करता आणि लॉकअपमध्ये आमचा जीव घेता. एवढा निंदनीय प्रकार या महाराष्ट्रात यापूर्वी कधी घडला नाही. म्हणून सोमनाथ सूर्यवंशीला जोपर्यंत न्याय मिळत नाही, त्यांच्या खुनाला जबाबदार असणारे जे आरोपी आहेत त्यांच्यावरती कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही दलित बांधवाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही रस्त्यावर उतरू, मराठा समाज रस्त्यावर उतरू. हे या ठिकाणी मी आवर्जून सांगतो. निर्लज्जपणाचा कळस आहे. आज प्रत्येक मराठा बांधव म्हणतोय की ह्या प्रकरणाचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत मुंडे भाऊचा राजीनामा घ्या. तरी सुद्धा फडणवीस साहेब घेत नाही. म्हणजे यांना मराठ्यांची किंमत नाही. मग अशा लोकांना आपली किंमत दाखवण्यासाठी काय करावं लागेल ते आता तुम्हाला आम्हाला करणं गरजेचं आहे. आणि एकच करायचं आहे की तुम्ही आम्ही एक व्हायचं आहे. आपापले मतभेद विसरून एक व्हायचं आहे. पक्षाचे वेगवेगळे बॅनर सोडून तुम्हाला आम्हाला सकल मराठा समाजाच्या नावाखाली एक व्हायचं आणि ते तुम्ही आम्ही एक व्हाल. कुणासाठी? संतोष देशमुखाच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी. ज्या संतोष देशमुखने तिसरी टर्म त्यांची सरपंच पदाची, त्या माणसाचा प्रत्येक वेळ हा गावच्या विकासासाठी समाजासाठी गेला. अरे तिसरी टर्म असताना सुद्धा त्या माणसानं स्वतःचं घर करू शकला नाही. त्या माणसाचं काम काय असेल याच्यावर तुम्ही अंदाजा बांधा. आणि मग अशा माणसाच्या कुटुंबाला तुम्ही उघड्यावरती पडू देणार का? परत हातवारी करून सांगा, अशा माणसाच्या कुटुंबाला तुम्ही उघड्यावरती पडू देणार का? मग आज या ठिकाणी तुम्ही आम्हाला शपथ घ्यायची आहे. काय शपथ घ्यायची? जोपर्यंत हे अटी आरोपी फासावरती लटकत नाही तोपर्यंत या रेणापूर तालुक्यातील मराठा समाजाची झालेली जी युती आहे ती आमची युती तुटणार नाही. आणि जोपर्यंत ज्या वेळेस संतोष देशमुखाच्या कुटुंबाला आमची गरज पडेल त्यावेळेस आपण आपल्या घरातल्या सर्व कुटुंबाला सोबत घेऊन त्यांच्या पाठीशी ठामपणाने उभं राहायचे आहे. अशी शपथ तुम्हाला मला या ठिकाणी घ्यायची आहे. अति कमी वेळेमध्ये या ठिकाणी या मोर्चाचं आयोजन केलं आणि आमच्या सकल मराठा समाजाच्या वतीनं आमच्या एका आव्हानाला प्रतिसाद देत आमच्या गावागावातला मराठा समाज, इतर जाती धर्मातील सुद्धा समाज आमच्या आज पाठीशी ठामपणे उभा राहिला. तुम्ही आमच्या एका हातीला ओळ देत या ठिकाणी सर्वजण आलात त्याबद्दल मी तुमचा सदैव कायम मी तुमचा आभारी असेल. आणि जाताना फक्त एक विनंती करेन, भावांनो लक्षात घ्या, हे जातीवर चाललेलं खूप मोठं संकट आहे. ज्या पद्धतीने आमच्या मावळ्याला मारलं हे डोळ्यासमोरचं चित्र कधी विसरून जाऊ नका. हे चित्र सदैव ठेवा. जसं औरंगजेबाच्या सैन्याच्या घोड्याला सुद्धा पाण्यामध्ये संताजी धनाजीचे घोडे दिसायचे, संताजी धनाजी दिसायचे, तसाच या हरामखोर आरोपींना उठता बसता झोपताना सुद्धा हा मराठा समाज डोळ्यासमोर दिसला पाहिजे, हा क्रोध त्यांच्या डोळ्यासमोर दिसला पाहिजे. एवढं या ठिकाणी तुम्ही सर्वांनी निश्चय करायचा आणि अशाच पद्धतीनं पुढील 3 आंदोलनाला सुद्धा जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हायचं एवढी विनंती करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. यानंतर निवेदनातील मागण्या DS पाटील साहेब वाचून दाखवतील.